Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss about how to change direct speech sentence to indirect speech. Already we have done one video or part 1 of this direct and indirect speech, and in last video we have seen how to change assertive type sentence to indirect speech. But remaining types of sentences, these are interrogative, exclamatory and imperative sentences. All these type of sentences, how to change direct to indirect, we shall see in this video or we shall discuss in this video. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर याचा पार्ट जो 1 याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो निश्चितपणे बघा. मी इथे लिंक शेअर करतो, त्याच्यामध्ये क्लिक करून तो बघा, तरच हा व्हिडिओ समजेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच, त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य विचारले जातात, असर्टिव्ह टाइप सेंटेन्स किंवा सिंपल टाइप सेंटेन्स इनडायरेक्ट मध्ये कशा प्रकारे चेंज करायचं ऑलरेडी वी हॅव सीन, हे बघितलेलं आहे. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन टाइप, एक्सक्लेमेटरी टाइप सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य यांचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच मध्ये किंवा चेंज द नरेशन कशा प्रकारे केलं जातं ते डिटेल्स मध्ये बघणार आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑलराईट, लेट्स सी. चला तर आपण बघूया की डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना किंवा चेंज द नरेशन करताना जर दिलेले वाक्य डायरेक्ट स्पीच मधील इंटरोगेटिव्ह टाइप सेंटेन्स असेल. इंटरोगेटिव्ह टाइप म्हणजे क्वेश्चन टाइप सेंटेन्स. ॲज यू नो दॅट देर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन. जसं की तुम्हाला माहिती की प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार, WH टाइप क्वेश्चन आणि एस नो टाइप क्वेश्चन. याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले तुम्ही बघू शकता. आता फॉर एक्झाम्पल बघा, राज सेड टू मीना व्हॉट आर यू डुईंग. इन्व्हर्टेड कॉमा मधलं सेंटेन्स काय? WH टाइप क्वेश्चन. WH टाइप क्वेश्चन कशाला म्हणतात की ज्या वाक्याची सुरुवात व्हॉट, वेन, हू, वाय या प्रकारे होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. व्हॉट आर यू डुईंग हा WH टाइप क्वेश्चन आहे. आणि एस नो टाइप मध्ये काय की ज्या क्वेश्चन टाइप सेंटेन्सची बिगिनिंग कशाने होते? हेल्पिंग वर्बने. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड या प्रकारे. जसं की राज सेड टू मीना विल यू हेल्प मी. इथे विल काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. तर आता आपण सर्वात प्रथम बघूया की जर WH टाइप क्वेश्चन असेल डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्समध्ये आणि त्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करायचा असेल तर ते काय, कशा पद्धतीने. जे रूल्स फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितले होते ना, असर्टिव्ह टाइप सेंटेन्स इनडायरेक्टमध्ये करताना कोणकोणते शब्द चेंज होतात, रूल्स तेच असणार, थोडासा बदल असेल इथे. ओके, सर्वात प्रथम बघायचं आहे की ते सेंटेन्स केअरफुली रीड करा. राज सेड टू मीना व्हॉट आर यू डुईंग. WH टाइप क्वेश्चन आहे. तर सेड टू आपण असर्टिव्ह मध्ये बघितलं होतं. फर्स्ट मध्ये काय केलं होतं? सेड किंवा सेड टूचा बदल आपण कशामध्ये करीत होतो? टोल्ड मध्ये. परंतु इथे सेड किंवा सेड टूचा चेंज कशामध्ये करायचा आहे? आस्क्ड मध्ये. ओके, तर आपण आन्सरला सुरुवात करूया. राज आस्क्ड मीना. फर्स्ट चेंज काय केलेला आहे आपण? सेड टूचा बदल आस्क मध्ये. मोस्टली आस्क मध्येच करतात. ओके, सेड असेल किंवा सेड टू असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट सेकंड स्टेप काय बघितलेली आहे की कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढत होतो आणि असर्टिव्ह मध्ये दॅट लिहित होतो, पण इथे दॅट लिहायचं नाहीये. तर काय लिहिणार की जो WH टाइप क्वेश्चनचा जो बिगिनिंगचा वर्ड, जो WH वर्ड असेल, मग वॉट असेल, हू असेल, वेअर, जो कोणता असेल तो ॲज इट इज लिहा. इथे वॉट आहे, वॉटचं वॉटच ठेवूया आपण, त्याच्यामध्ये चेंज नाही करायचा. वॉट कळलं? आपण बघा असर्टिव्ह मध्ये दॅट घेत होतो, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून. तर इथे काय घ्यायचं आहे? तो कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून WH वर्ड आहे तसंच लिहायचं. इथे वॉट आहे म्हणून आपण काय घेतलं? वॉट घेतला. थर्ड स्टेप आपली काय होती आठवते? थर्ड स्टेपमध्ये त्या सेंटेन्समधला इन्व्हर्टेड कॉमा सेंटेन्समधला सब्जेक्ट चेंज करीत होतो. इथे बाकीच्या स्टेप्स ॲज इट इज करायचे, फक्त 2च चेंज आहे. इथे सेड टूचा आस्क
कॉमा इन्व्हर्टेड कॉमाकडून WH वर्ड आहे तसंच, आणि बाकीचे जे रूल्स आहेत जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले होते तेच ॲज इट इज. तर थर्ड स्टेप काय होते की त्याच्या मला सब्जेक्ट आपण चेंज करतो. सब्जेक्ट जसं की सब्जेक्ट आय असेल, यू असेल, वी असेल, तो आपण चेंज करतो स्पीकर आणि लिस्नरच्या अनुसार. हे तुम्हाला माहिती आहे. तर इथे जे कोणतं आहे, यू आहे सब्जेक्ट. व्हॉट आर यू डुईंग, यू आहे. ओके, मग यू कोणाबद्दल आलेला आहे, राज सेड टू मीना, राज मीनाला म्हणाला. राज स्पीकर आहे, कोणाला बोलतो, मीना. मीना लिस्नर आहे. राज सेड टू मीना, राज मीनाला म्हणाला व्हॉट आर यू डुईंग, तू काय करीत आहेस. म्हणजे यू हा वर्ड कोणासाठी आलेला आहे, मीनासाठी आलेला आहे. मग मीनासाठी आलेला आहे म्हणून आपण तो कशामध्ये चेंज करणार, तो स्त्रीवाचक शब्द आहे म्हणून आपण इथे शी मध्ये बदल करणार. ओके, कळलं. त्याच्यानंतर फोर्थ स्टेप काय होते आपले, सब्जेक्ट चेंज करा. आय असेल, यू असेल. म्हणून तुम्हाला म्हटलं की फर्स्ट व्हिडिओ केअरफुली बघा, म्हणजे ही सेकंड व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. ओके, त्याच्यानंतर काय होतं, दिलेलं सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये चेंज करा असं म्हटलं होतं. ओके, पास्ट टेन्समध्ये चेंज करताना काय सांगितलं होतं, हेल्पिंग वर्ब आहे का बघा म्हटलं होतं. ओके, हेल्पिंग वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर पास्टमध्ये करा असं सांगितलेलं. ओके, आणि किंवा हेल्पिंग वर्ब नसेल तर मेन वर्ब बघा असं म्हटलं होतं. मेन वर्ब जर पास्टमध्ये असेल तर ॲज इट इज ठेवा किंवा हॅड लावून पास्ट पार्टिसिपल. हे सर्व डिटेल्समध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता आपलं हे वाक्य पास्टमध्ये करायचं. तर हेल्पिंग वर्ब बघायचं, आर आलेलं आहे प्रेझेंट टेन्समध्ये. ॲम इज आर प्रेझेंट टेन्स. ॲम इज आरचं वॉज वेअर होतं, तर आरचं कशामध्ये होईल, वेअरमध्ये होईल. पण इथे काय शी आहे, मग शीच्या पुढे वेअर लिहू शकत नाही, तर आपण काय लिहिणार, वॉज. बघा, कॉमा इन्व्हर्टेड कॉमाकडून वॉट घेतला, त्यानंतर सब्जेक्ट चेंज केला शी. ओके, त्यानंतर आरचं वेअर होतं पण शीच्या पुढे आपण वेअर लिहू शकत नाही, वॉज, कारण तो सिंग्युलर आहे. आणि राहिलेला शब्द कोणता आहे, डुईंग. आणि शेवटी फुल स्टॉप. इथे क्वेश्चन मार्क निघून जाईल. राज आस्क्ड मीना व्हॉट शी वॉज डुईंग. म्हणजे एवढेच दोनच चेंजेस आहेत फक्त, सेड टूचा आस्क आणि कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून वॉट, हो, जो कोणता WH वर्ड आहे तो ठेवायचा. बाकीच्याच रूल्स पहिल्या असर्टिव्ह सेंटेन्स सारखेच आहेत. ओके, आता आपण बघूया एस नो टाईप क्वेश्चन असेल डायरेक्ट स्पीचमध्ये, हाऊ टू चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. इथे वाक्य बघा, राज सेड टू मीना विल यू हेल्प मी. एस नो टाईप आहे. सेम फर्स्ट रूल काय आहे याचा, आपण फर्स्ट रूलमध्ये सेड किंवा सेड टू असेल तर त्याचा बदल आस्क मध्ये करा. फर्स्ट रूल ॲज इट इज याच्यासारखंच आहे. तर आपण सेड टूचा बदल आस्क मध्ये, राज आस्क्ड मीना. ओके, सेकंड रूल काय होता, आपण कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून इथे पण ऑट जो कोणता WH वर्ड लिहितो तो तेच करायचं आपल्याला. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे आणि त्याच्या ऐवजी इथे काय घेणार आहे, इथे आपण इफ किंवा वेदर घेऊ शकतो. इफ किंवा वेदर हे लक्षात ठेवायचं. इथे आपण WH वर्ड आहे तसं घेत होतो, ते तो न घेता इथे इफ किंवा वेदर. तर इथे आपण सपोज इथे इफ घेऊया, इफ. बाकीच्या स्टेप ॲज इट इज याच्यासारखंच. नेक्स्ट स्टेप काय आहे, थर्ड स्टेप, सब्जेक्ट चेंज करतो. सब्जेक्ट याच्यामध्ये कोणता आलेला, यू. यू कोणासाठी आला, विल यू हेल्प मी, तुम्हाला मदत करशील. यू हा मीनासाठी आलेला आहे म्हणून तू शी मध्ये बदल. ओके, यूचा शी मध्ये. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, पास्ट टेन्समध्ये करा. याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आहे का, हा येस, विल हा हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, तर विलचा वूड होऊ शकतो. वूड आपण लिहिला.
रिक्वेस्टेड, सजेस्टेड या प्रकारे. ओके. तर इथे राज सेड टू मीना, राज मीनाला म्हणाला गिव्ह मी युअर पेन, मला तुझा पेन दे. आता त्याने इथे काय ऑर्डर दिली नसतं, जर रिक्वेस्ट केली आहे तर आपण कशामध्ये चेंज करू शकतो, रिक्वेस्टमध्ये. राज रिक्वेस्टेड मीना. ओके. एक चेंज समजला, सेड टूचा सेड. जर दुसरा वर्ब असेल वॉर्न, ऑर्डर अगोदर दिलं असेल तर तो ॲज इट इज ठेवा. ओके. त्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढायचं. तर आपण असरेटिव्हमध्ये दॅट घेत होतो, WH टाईपमध्ये WH वर्ड लिहित होतो. इथे काय करणार, इथे काय करत नाही, फक्त टू शब्द लिहायचा. वर्ड तर ऑलरेडी दिलेला आहे, फक्त टू आणि त्याच्या पुढे जो वर्ड दिलाय तो आहे तसंच घ्या. काय बोलतो ते आहे, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून इथे टू शब्द लिहा. टू, TO2 आणि पुढचे शब्द आहे तसेच, टू गिव्ह. ओके. मग पुढचे जे मी असेल, यू असेल ते चेंज करायचे, जे असं याच्या अगोदर जे आपण चेंज करीत होतो त्या प्रकारे. टू गिव्ह मी हा कोणासाठी आलेला आहे, राज सेड टू मीना, राज मीनाला म्हणाला गिव्ह मी म्हणजे मला. राज बोलतो मला तुझा पेन दे. सो मी हा शब्द राजसाठी आलेला आहे. ओके. तर त्याच्यासाठी आपण मीचा बदल द्वितीय आहे, तर आय असेल, यू असेल तर आपण ही मध्ये केलं असतं. तर मी, आईची द्वितीय मी होते तर हिचा पण हिम करणार. जसे की आय, मी, वी, अस, यू, ही, हिम, शी, हर, माहिती आहे ना. तर हिमचं, मीचा आपण बदल कशा करणार, राजसाठी आलेला आहे पुरुषवाची आहे म्हणून आपण ही मध्ये. जसं आईची मी होते, हिचा हिम होईल. टू गिव्ह हिम युअर हा वर्ड कोणासाठी आलेला आहे, मीनासाठी. तर युअरचा बदल हिम किंवा हर मध्ये होईल. मीनासाठी आहे म्हणून तो हर मध्ये. टू गिव्ह हिम हर पेन आणि एंड ऑफ द सेंटेन्स फुल स्टॉप. राज रिक्वेस्टेड मीना टू गिव्ह हिम हर पेन. तर या प्रकारे आता हे जे सेंटेन्स जेवढे तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल ते तेवढं इझी जाणार आहे. काही वेळा सेंटेन्स निगेटिव्ह फॉर्ममध्ये पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, डोंट, आता अवतरण चिन्ह जे आहे ते सुरुवातीला असू शकतो, लक्षात घ्या. डोंट मूव्ह, इन्व्हर्टेड कॉमामध्ये सेंटेन्स आहे. शी वॉर्न हिम, तिने त्याला वॉर्निंग दिली. आपल्याला आन्सर लिहायचं आहे. मग शी वॉर्न हिम, आन्सरमध्ये बघा शी वॉर्न हिम. ओके. आता कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा काढून आपण टू घेत होतो, पण डोंट आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे तर नॉट टू लिहायचे. फक्त नकारात्मक वाक्य असेल तर नॉट टू. डोंटच्या ऐवजी काय, नॉट टू. मग वर्ब तर आहे नॉट टू मूव्ह. पुढे काहीच नाही, एवढं सेंटेन्स आहे. शी वॉर्न हिम नॉट टू मूव्ह अँड फुल स्टॉप. तर या प्रकारे आपण इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य जर असतील Okay, now we shall see how to change exclamatory type sentence
इन इनडायरेक्ट स्पीच. तर उद्गारवाचक वाक्य किंवा एक्सक्लेमेटिव्ह टाईप सेंटेन्स डायरेक्ट स्पीचमध्ये दिलं असेल तर इनडायरेक्टमध्ये कशा प्रकारे करायचं, त्याचे रूल्स काय आहेत ते बघा, थोडंसं केअरफुली बघा. इझी आहे. फॉर एक्झाम्पल, राज सेड टू मीना. आता मी परत हेच उदाहरण का देतो आहे, कारण हे इझी आहे. याची टेक्निक एकदा समजली, कारण सेड हे शब्द वेगळे असतील, सेड टू हे तर असणार आहे, किंवा हे विशेषशिवाय वेगळा वर्ब असेल तर तो आहे तसंच ठेवायचं. ओके. राज सेड टू मीना, व्हॉट अ ब्युटिफुल हँड रायटिंग इट इज. एक्सक्लेमेटरी मार्क्स, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, कम्प्लिटेड, पूर्ण झालं. आता हे उद्गारवाचक वाक्य आहे आणि याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करायचा. एक्सक्लेमेटिव्ह म्हणजे उद्गारणे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे सेड टू आहे, सेड टू, त्याचा बदल नेहमी एक्सक्लेममध्ये केला जातो. कशामध्ये? एक्सक्लेममध्ये. सेड किंवा सेड टू आलं असेल तर त्याचा चेंज एक्सक्लेममध्ये करा, उद्गारला. ओके. तर आपण आन्सरमध्ये बघूया. राज एक्सक्लेम्ड, उद्गारला. राज एक्सक्लेम्ड मीना. ओके. आता इथे थोडंसं ना पॉज घ्या. आता हे जे उद्गारवाचक वाक्य आहे ना, त्याचं तुम्ही सिंपल वाक्यामध्ये बदल करू शकता. मी शिकवलेलं आहे बघा, तू व्हिडिओ बघू शकता की सिंपल सेंटेन्स मेक एक्सक्लेमेटिव्हमध्ये बनवा किंवा एक्सक्लेमेटरीचं सिंपल सेंटेन्समध्ये बनवा. आठवत असेल बघा, ती व्हिडिओ ती नक्की बघा. तर याचा आपण चेंज सिंपल सेंटेन्समध्ये जर बदल केला तर तो कसा होईल? आन्सर आपण करणार इनडायरेक्टमध्ये, पण याचा अगोदर सिंपल बनवूया आणि सिंपलचं इनडायरेक्टमध्ये करूया. व्हॉट ए ब्युटिफुल हँड रायटिंग इट इज सिंपल सेंटेन्स काय होईल? सिंपल असं होईल, इट इज. ओके. व्हॉट इज इट इज अ व्हेरी ब्युटिफुल हँड रायटिंग. काय केलं? व्हॉट ए ब्युटिफुल हँड रायटिंग म्हणजे उद्गारवाचक वाक्य दिलं असेल त्याचं सिंपल सेंटेन्समध्ये बदल करा, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्समध्ये काय होईल? इट इज अ व्हेरी ब्युटिफुल हँड रायटिंग. आता जे सिंपलमध्ये केलेलं आहे त्याचं इनडायरेक्टमध्ये चेंज करा. कळते मी काय बोलतो ते? आता आपण इनडायरेक्टमध्ये चेंज करूया. राज एक्सक्लेम मीना. परत बघूया. राज हे पोसून टाकूया आपण, हे चेंज केलं. सेड टूचा पण एक्सक्लेम मीना. आत्ता जे आपण असर्टिव्हमध्ये केलं ना त्याचे इनडायरेक्टमध्ये, मग आपल्याला असर्टिव्हचं माहिती आहे. असर्टिव्ह सेंटेन्स इनडायरेक्टमध्ये कशा प्रकारे केलं जातं? सेड टूचं आपण एक्सक्लेम केलं, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा काढून काय लिहिलं ते? डॅट. ओके. त्यानंतर सेकंड काय आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट जे कोणता आहे? इट. इटचा पण इटच घेणार, दॅट इट. त्यानंतर दिलेलं सेंटेन्स पास्टमध्ये करा. इटचं काय होईल? वॉज. दॅट इट वॉज अ व्हेरी